आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वाढती महागाई याच्या विरोधात पूर्ण देशामध्ये एक तीव्र भावना हे नागरिकांच्या घराघरापर्यंत जी महागाई पोचलेली आहे त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या वतीने एक सायकल यात्रा, कारण की ह्या महागाईने सर्वसामान्याचं कंबरडे मोडलेलं आहे। शिक्षण असेल, ह्या आपल्या विद्यार्थ्यांचं लाखो विद्यार्थी जे नीट परीक्षाच्या अभ्यासक्रमासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात, त्या विद्यार्थ्यांचा पेपर फुटी होते आणि लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न या ठिकाणी भंग होतं। याचा पूर्ण जबाबदार हे भाजपा सरकार आहे। सतत यांच्या काळामध्ये विद्यार्थ्यांशी जीवाशी खेळणारे सरकार, विद्यार्थ्यांच्या स्वप्नाशी खेळणारे सरकार यांचा तीव्र शब्दात निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार होतो। या ठिकाणी शंकरवाडीपासून आपण बांद्रा कलेक्टर ऑफिसपर्यंत सायकल यात्रा, या महागाई विरोधात पेट्रोल डिझेलच्या संदर्भात जे भाव वाढलेले आहेत त्याच्यासाठी आपण एक सायकल यात्रा म्हणून त्या ठिकाणी निषेध करणार होतो। पण जास्त पोलीस स्टेशन असल्यामुळे, लॉंगचा रूट असल्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनच्या यांच्या मध्यस्थीने की एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट शिष्टमंडळ कलेक्टर साहेबांना भेटवून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। म्हणून आपण या ठिकाणी सायकल यात्रे स्थगिती देऊन त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जाणार आहोत। तर यांचा भाव कमी होता तर बरेच लोकांचं सांगत होते की भाव खूप वाढलेले आहेत, सध्या महागाई खूप वाढलेली आहे। आता तेच लोक सध्या दिसत तर नाही तुम्हाला। तुम्ही 2014 जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 450 रुपयाचा सिलेंडर होता। त्यावेळेस हे भाजपाचे नेते होते, जे खासदार होते, जे मंत्री आहेत, तेच त्या गॅसवर बसून त्या ठिकाणी आंदोलन करत होते कि ये महंगाई की मार है और ये कांग्रेस के राज में 450 का सिलेंडर मिल रहा है। त्यावेळेस त्यांना 450 खूप वाटत होते, पण आज तो सिलेंडर घरगुती सिलेंडर 1100 रुपयावर पोचला आहे। आज ते उद्योगधंदे जे करतात, हॉटेल चालवतात, त्यांचा सिलेंडर तो 3000 वर पोचला आहे। ही महागाई काय आहे? हे सर्वसामान्याला लुटण्याचं काम एक जण घ्यायचं काम करतोय, देशावर बोझ बनवण्याचं काम करतोय, देशावर कर्जाचा डोंगर उभा करतोय आणि एका ठिकाणी 2 देवोद्योगपती ते लुटण्याचं काम करतायत। या भारताला, या महाराष्ट्राला, या देशाला एक कंगाल करण्याच्या, एक खाईमध्ये ढकलण्याचं काम हे भाजपा सरकारच्या माध्यमातून चालू आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। याच्यासाठी राष्ट्रवादी युवक ताकदीने मैदानात उतरणार। आता ठीक आहे, सुरात आमचे अर्धे कार्यकर्ते हे कलेक्टर ऑफिसला गेलेले, आम्ही देखील आता कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत। पण लाडक्या बहिणीला 1500 देण्यापेक्षा लाडकी बहीण त्या ठिकाणी सुरक्षित राहिली पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये किती अन्याय अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, तरी सुद्धा हे भाजपा सरकार या ठिकाणी कोणती ठोस भूमिका घेताना दिसत नाही। वारंवार प्रकार महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत। आपल्या पंतप्रधान मोदींनी आपल्याला विनंती केली आहे की सोनं खरेदीचं नाही, घरीच राहायचं, यावर आपलं काय? एखाद्या गोष्टीचे आपले आता देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी ज्या काही त्यांनी आदेश दिले असतील ते आपण स्वतः अंमलात आणले पाहिजे। आपण लोकांना सांगायचं की विदेशवारी करू नका, सोने खरेदी करू नका आणि आपण स्वतःच 5 विदेश दौऱ्यावर जायचं, हे कितपत योग्य आहे? आज सर्वसामान्य नागरिक हे सोनं खरेदी तर जाऊ द्या, त्यांचे खायचे वांदे झालेत, त्यांना सिलेंडर मिळत नाहीत, त्यांच्या घरामध्ये एवढी महागाई झाली आहे की आज त्रस्त सर्व नागरिक झालेले आहेत। हेच का आजचे दिन आहेत? 15 लाख रुपये देणार होते, 450चा गॅस सिलेंडर 350 रुपये करणार होते, आज 1400 रुपये आहे। पेट्रोल डिझेलचे भाव बघा, गॅसचे भाव बघा। पूर्ण या महाराष्ट्राला, ह्या सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचं काम केलं आहे। याच्यामध्ये आज जरी आमची या ठिकाणी सायकल यात्रा रद्द झाली असेल, ते काही कारणास्तव रद्द झाले असेल, पण येणारी सायकल यात्रा ही मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत काढण्यात येईल, एवढीच पोलीस डिपार्टमेंटने नोंद घ्यावी, एवढं सांगतो। आता आम्ही कलेक्टर ऑफिसला जातोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।